परिषद मतदारसंघामध्ये ऐतिहासिक निवडणूक ही झालेली होती आणि ऐतिहासिक विजय हा अनिरुद्ध रेडेकर यांनी संपादन केलेला आहे आणि त्यानंतर पहिलाच हा वाढदिवस आहे. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणूक लढवल्यानंतर पहिल्यांदाच हा आपला वाढदिवस आहे, कशा पद्धतीने साजरा केला आणि काय संकल्प करताना? जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर थोडं जबाबदारी वाढलेली आहे आणि मी लोकप्रतिनिधी झाल्यामुळे लोकांना आव्हान केलं की बॅनरला किंवा ह्याला वायफाय खर्च न करता माझ्या नूल मतदारसंघातली जेवढी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी मुलं आहेत तेवढ्यांना शालेय साहित्याच्या माध्यमातून मदत करा. आणि मी ज्यावेळेला निवडून आलेलो त्यावेळेलाही आव्हान केलेलं. त्यावेळेला जवळजवळ माझ्याकडे 1500 वह्या जमलेल्या. आज मी सकाळी 8 वाजता आवरणाच्या मराठी शाळेमध्ये एक 500 वह्यांचं त्या मुलांना वाटप केलं आणि तिथून हिटणीला जाऊन हिटणीला 1000 वह्यांचं हिटणीच्या मराठी शाळेमध्ये त्या वह्यांचं वाटप केलं. आणि परवाच मी माझ्या मतदारसंघातील जेवढ्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांची मीटिंग घेऊन त्यांना जे शैक्षणिक साहित्य लागणार आहे ते साहित्य द्यायची जबाबदारी माझी आहे. अशा पद्धतीनं मी त्यांना सूचना केल्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला ज्या ज्या काय वह्या लागतील, एकेरी, दुहेरी, 100 पानी, 200 पानी, ते मला तुम्ही सगळं रेकॉर्ड द्या आणि त्या पद्धतीने एक आठवडाभरात तुम्हाला त्या मुलांना वह्या देण्याची जबाबदारी माझी राहील, जेणेकरून माझ्या नूल मतदारसंघातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या कुठल्याही मुलाला शैक्षणिक साहित्यासाठी 1 रुपये खर्च येऊ नये, अशा पद्धतीच्या मी सूचना केलेल्या आहेत. आणि वैद्यकीय दृष्ट्याही माझं नूल जिल्हा परिषद मतदारसंघातल्या ज्या 1600 मुलांचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे त्यांना वर्षभरात जी काय मी वैद्यकीय सुविधा देणार आहे ते वर्ष झाल्यानंतर मी तुम्हाला पुढच्या वर्षी ज्यावेळेला वाढदिवसाला तुम्ही मुलाखत घ्यायला याल त्यावेळेला तुम्हाला त्याचं रेकॉर्ड देतो की मी काय केलं आहे. मी आता ते सगळा माझा ब्ल्यू प्रिंट म्हणा किंवा माझा जो प्लॅन आहे वर्षाचा तो मी तयार केला आहे. त्याच्यासाठी माझे मराठी शाळेचे मुख्याध्यापक आणि आम्ही तो प्लॅन बसून आम्ही आमच्या पद्धतीनं त्याच्यावर काम चाललेलं आहे आणि वर्षभरानं तुम्हाला मी रिझल्ट दाखवीन की नूल मतदारसंघ हा इतर जिल्हा परिषद मतदारसंघात वेगळं काय आम्ही काम केलंय हे तुम्हाला मी वर्षभरात रिझल्ट सह दाखवतो. म्हणजे आता मी बोलणार नाही, तुम्हाला रिझल्ट सह काय केलंय हे तुम्हाला वर्षभरानं दिसेल. कोणतेही संविधानिक पद नसताना सुद्धा कोट्यावधीचा निधी आपल्या माध्यमातून फक्त जिल्हा परिषद मतदारसंघात नव्हे, नूल जिल्हा परिषद मध्ये इतर गावांच्या मध्ये सुद्धा तुम्ही, कारण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे असलेली जवळीक आणि त्या माध्यमातून जो तुम्ही निधी आणलेला आहात, तर आता काय वाटते, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात, वरिष्ठ लेवलला सुद्धा खूप चांगले संबंध आहेत, कशा पद्धतीने नूलच्या विकासाला गती मिळेल? अधिवेशनानंतर मंत्रालयात निधी वाटप असेल किंवा आमचं जिल्हा परिषद निधी वाटप असेल किंवा जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटप असेल, हे 25 तारखेनंतर ते सुरळीत लागणार आहे. आणि वेगवेगळ्या हेडखाली जो निधी आहे 25-15 असेल, 30-54 असेल, रोजगार हमीचा असेल किंवा सध्या मुख्यमंत्री पाननचं जे चाललेलं आहे 25 किलोमीटरचं क्लस्टर, अशा वेगवेगळ्या हेडखाली अल्पसंख्याक असेल, तांडावस्ती असेल, असे सगळे प्रस्ताव माझे मंत्रालयात मी पाठवलेले आहेत. त्याचा पाठपुरावा करून जेवढा निधी मला वेगवेगळ्या हेडखाली जेवढा आणता येईल, कारण नूल मतदारसंघ हा माझा नदीच्या काठावर वसलेला आहे आणि बऱ्याचशा म्हणजे शेतवडीत लोकांची घरं आहेत आणि तिथं जाण्यासाठी रस्त्याची बरीचशी अडचण आहे. आता माझी तिथे 1-2-3 कोटीची कामं चालू आहेत, पण 12 गावांपैकी 11 गावांमध्ये प्रशासक असल्यामुळे टेंडर प्रोसेस न झाल्यामुळे सगळी कामं थांबून आहेत. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलीच एक व्यक्ती सुप्रीम कोर्टात गेलेली आहे की प्रशासकाला आर्थिक सहीचा अधिकार देऊ नये. त्या संदर्भात 27 जुलैला सुप्रीम कोर्टात प्रशासकावर तो निर्णय होणार आहे. त्याच्यामुळे माझी ही 2 ते 3 कोटीची कामं जिथं जिथं प्रशासक आहे टेंडर होत नाही, त्याच्यामुळे ही कामं अडकून आहे. ज्या वेळेला प्रशासकाचा मार्ग मोकळा होईल त्याच्यानंतर पावसाळ्या संपल्यानंतर ती कामंही मार्गी लागतील. जिल्हा परिषद तुमचा जो मतदारसंघ आहे तो सोडून तालुक्यामध्ये निधी आणण्याचा काय प्रयत्न राहील? 100% जिथं माझे सहकारी सरपंच आहेत किंवा जे माझे मित्रमंडळी सरपंच म्हणून काम करतात त्यांना यापूर्वीही मी निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांना जिथं जिथं त्यांनी माझ्याकडे पत्र पण दिलेले आहेत. म्हणजे मी काय एका जिल्हा परिषद पुरता सदस्य नाही, राजकीय दृष्ट्या माझे जे मित्र, माझे सहकारी जिथं सरपंच म्हणून, ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतायत त्यांना ताकद द्यायची असेल तर त्यांना निधी देणं गरजेचं आहे. फक्त आता अजून निधीची म्हणजे कुठेही निधी रिलीज झालेला नाही. लाडक्या बहिणीमुळे जे कोलमडलेलं शेड्यूल ते अधिवेशन झाल्यानंतर बऱ्यापैकी ते सुरळीत लागेल आणि त्याच्यानंतर निधीची तरतूद होईल. काय आश्वासित करताय आज वाढदिवसाच्या निमित्ताने नूल जिल्हा परिषद आणि गडिंग्लज तालुक्यातील जनतेला? विकासाच्या दृष्टिकोनात आता तुम्हाला म्हणाल तसं कामं चालूच आहेत. वेगवेगळ्या हेडखाली मी पत्र दिलेले आहेत जिथं जिथं शक्य आहे. आता जो काय आम्हाला जिल्हा परिषदेनं 70-80 लाखाचा निधी मिळालेला आहे तो कुठं कुठं आम्ही पत्र दिलेले आहेत, पण अजून
25 तारखेला आमची सर्वसाधारण सभा ही जिल्हा परिषदेची 25 तारखेला होणार आहे. त्याच्यानंतर आमचा निधी वाटप होणार आहे. त्याच्यामुळे त्या निधीतनं जेवढं शक्य आहे तेवढं छोटे छोटे जिथं शक्य आहे तिथं तो निधी मी लावलेला आहे. आणि तुम्हाला म्हणायचं ऑलरेडी माझा 1-2 कोटीचा निधी मतदारसंघात आहे, पण प्रशासक असल्यामुळे होत नाही. ते प्रशासकाचा निर्णय झाल्यावर तो पण लागेल. आणि मंत्रालयात माझे 30-54 असतील, गट बचे असतील, सगळे प्रस्ताव मी मंत्रालयात ऑलरेडी पाठवलेले आहे. म्हणजे निवडून आल्या मी पहिल्या महिन्यात ते सगळे प्रस्ताव तयार करून मंत्रालयात पाठवलेले आहेत. आता पुढच्या आठवड्यात आमचे नेते विनय कोरे सावकार साहेबांनी पुढच्या बुधवारी आम्हाला अधिवेशनाच्या वेळेला आम्हाला मंत्रालयात बोलवलंय, जेणेकरून CM साहेबांचं त्याच्यावर रिमार्क झालं तर ते निधी आणायला आम्हाला बरं पडणार आहे. मग ते बुधवारी विनय कोरे सावकार साहेब आणि आम्ही जनस्वराज्याचे जेवढे सदस्य आहे तेवढ्या सगळ्यांना सावकार साहेब आम्हाला निधीच्या बाबतीत तिथं नेऊन आम्हाला जिथं म्हणजे सावकार साहेबांना ज्या वेळेला कॉन्टॅक्ट केलाय, साहेब ही अडचण आहे, सावकार साहेबांनी डोळे झाकून सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक आदर्श जिल्हा परिषद मतदारसंघ हा नूल असेल, त्या पद्धतीने माझी वाटचाल असेल, त्या पद्धतीने निधी खेचून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आणि आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण पाहिलं तर बऱ्याच जणांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याशिवाय नूल जिल्हा परिषद मतदारसंघासह गडिंग्लज तालुक्यामध्ये सुद्धा विकास करण्याचा देखील त्यांनी संकल्प आज या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला आहे.